नाही, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये दर महिन्याला पहिल्या शनिवारी तालुक्यात तालुका अध्यक्षांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीची बैठक घ्यावी, प्रमुख नेत्यांना त्यात बोलवावं, सगळ्या फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या स्वतंत्र त्यांनी बैठका घ्याव्यात. त्याच पद्धतीनं पुढच्या दुसऱ्या शनिवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बैठका घ्याव्यात आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रदेश पातळीवरची राज्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल, अशी आम्ही कार्यक्रम एक तयार केलेला आहे. त्यातलं पहिली बैठक आज झाली आणि काल झाली आणि थोडंसं राज्यातले वेगवेगळे प्रश्न तालुक्यातून जिल्ह्याला आणि जिल्ह्यातून महाराष्ट्रात येण्याची प्रक्रिया त्यामुळे सुरू होईल आणि वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती घेऊन आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्नशील राहू किंवा आवश्यक असेल तिथं राज्य शासनाशी लढा देऊ आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, ही त्यातली कल्पना आहे. कालच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांबरोबर जास्त आग्रही मागणी केली जात होती की पुन्हा एकदा पक्षाने आपले मर्यादा टाकून काम म्हणजे पुन्हा एकदा हे करावं, म्हणजे नवीन कार्यक्रम दिले पाहिजेत आणि पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी कार्यकर्त्यांना झाल्याचं कळत आहे. कार्यकर्त्यांच्याकडून अशी मागणी नाही झाली, उलट अशी मागणी झाली की आता पक्ष वाढण्यासाठी आणखीन काय प्रयत्न करता येतील, त्या पद्धतीनं महाराष्ट्रभर काय काय करता येईल. आता आम्ही प्रत्येक विभागात प्रभारी नेमलेले आहेत. त्या प्रभारी नेत्यांनी सर्व प्रमुख नेते त्या त्या भागातले प्रभारी झालेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचं काम मागच्या महिन्यावर पूर्ण करत आणलेलं आहे. एखाद दुसरा विभाग अजून झालेला नाही. तर त्या सगळ्यांचा आढावा घेऊन मग आम्ही पुढच्या पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यक्रम ठरवणार आहोत. एक म्हणजे हे जनता दरबार घेत असताना जनतेचे प्रश्न संकलित करत असताना आमच्याकडे आमचं कोणी काही मंत्रिमंडळात नाही आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात इथले पूर्वी सहकारी आमची प्रथा अशी होती की इथं येऊन ते जनता दरबार घ्यायचे किंवा जिल्ह्याला जाऊन जनता दरबार व्हायचा. त्यावेळी अधिकारी जर आवश्यक असतील तर उपस्थित ठेवण्याची प्रथा होती. पण आम्ही आता सध्या विरोधी पक्षात आहोत, त्यामुळं जनता दरबार इथं सेंट्रली घेण्यापेक्षा इथं जेव्हा कुणी येईल त्यावेळी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेत मुंबईच्या किंवा राज्य सरकारकडे प्रश्न सोडवण्यासाठी इथं आम्ही यंत्रणा उभी केलेली आहे. त्याचबरोबर राज्यात त्या त्या जिल्ह्यात आणि त्या त्या तालुक्यात हा प्रयत्न आमचे कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी त्यांच्या स्तरावर करतात. राज्यामध्ये मुंबईमध्ये खास करून पुन्हा एकदा गुजराती आणि मराठी हा जो वाद आहे भाषेचा तो पुन्हा एकदा उपाडून त्यांना पाहायला मिळत आहे. घाटकोपरमध्ये अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत आणि काल सुद्धा एक असा प्रकार झाला की त्या गुजराती व्यक्तीने मराठी व्यक्तीला असं म्हणले की तुम लोक गंदे हो, तुम लोक मच्छी खाते हो. तर अशा पद्धतीच्या घटना पुन्हा पुन्हा वारंवार घडतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मराठी बोलणाऱ्यांचा सन्मान किमान महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर मराठी भाषिकांचा अपमान जर मुंबईत होत असेल तर राज्य सरकारने त्याच्यात ताबडतोब कारवाई केली पाहिजे. आणि आमची राज्य सरकारकडे ही आग्रहाची भूमिका आहे की अशी भाषा वापरणारे आणि मराठी माणसांच्या वागणुकीबद्दल घृणा स्पष्ट व्यक्त करणाऱ्या लोकांना योग्य ते प्रायश्चित्त दिलं पाहिजे. आणि असं डिस्क्रिमिनेशन करणं, दुसऱ्याला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्यांनी काय खावं काय नाही याच्यावर निर्बंध आणण्याची जी काही लोकांची पद्धत आहे ती पद्धत वापरण्याचा प्रयत्न मुंबईत झाला तर तो मुंबईकर सहन करतील असं मला वाटत नाही. सरकारला
जवळपास 100 दिवस उलटून आणखी जास्त काळ देखील गेलेला आहे. मात्र आताही बघितलं तर अनेक मंत्री जे आहेत ते अजूनही आपापल्या बंगल्यामध्ये किंवा फ्लॅटमध्ये राहायला गेले नाहीये. स्वतः मुख्यमंत्री ते अजून वर्षावर राहायला गेलेले नाहीयेत. अनेक मोठे मंत्री आहेत ज्यांना बंगले खरं तर जे सरकारी कामासाठी वापरले गेले पाहिजे ते शासकीय म्हणजे पक्षाचं कार्यालय म्हणून वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मंत्र्यांना जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत त्यांना फ्लॅटमध्ये राहावं लागतं जिथे त्यांचे अडचण होती. ठीक आहे, जो ज्याचा त्याने कसं राहायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकारने त्यांना फॅसिलिटी द्यायची की नाही सरकारचा प्रश्न आहे. माझा आग्रह एवढाच राहील की मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये सकाळी किमान 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसावं, जनतेचे गाऱ्हाणे ऐकावीत. आता मंत्रालयात शिरणं देखील थोडंसं अवघड झालेलं आहे, बरेच रिस्ट्रिक्शन्स आहेत. काही हरकत नाही, शेवटी काही सिस्टीम बसवायची असतील तर त्याबद्दल काही बोलणं योग्य नाही. पण मला आमच्या मंत्र्याला भेटायचं असेल तर त्या मंत्र्याला भेटायची सहजगत्या जी पूर्वीची व्यवस्था होती ती जर नसेल तर किमान खाली मंत्रालयात आल्यानंतर वर विनंती केल्यावर किमान त्या माणसाला वर मंत्रालयापर्यंत मंत्र्याचं दर्शन व्हावं आणि मंत्र्यांनी त्यांचं म्हणणं ऐकावं. यासाठी मंत्र्यांनी दिवसभरातले 1-2 तास तरी सामान्य माणसांना उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि 7 दिवसातले किमान 3 दिवस तरी मंत्री मंत्रालयात बसले पाहिजेत. एवढं जरी रिस्ट्रिक्शन केलं ते कशात राहतात किंवा मुंबईत राहतात की नाही ह्याच्याशी मी काही आग्रह करणार नाही, कारण ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मंत्रालयातल्या ऑफिस अवर्समध्ये त्यांनी 3 ते 4 दिवस मंत्रालयात अवेलेबल झालं पाहिजे जनतेला, असं मला वाटतं. महाराष्ट्रात पहिलीपासून आता हिंदी भाषा जी आहे ती कंपल्सरी करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक धोरणात तसं नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता वादविवाद निर्माण होण्याची शक्यता वाटते. असं आहे की शिक्षण पद्धतीमध्ये आता केंद्रीय पद्धत आपण मागच्या विधानसभेच्या अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांनी ती जाहीर केलेली आहे. महाराष्ट्रातल्या इतिहास, भूगोल, महाराष्ट्राची जी व्यवस्था आमच्या स्थानिकदृष्ट्या सामान्य विद्यार्थ्यांना मराठी SSC करणाऱ्या मुलांना समजायची ती कदाचित त्या सगळ्या गोष्टींचा आता अभाव होईल. आता हिंदी हे पहिल्यापासून हिंदी आम्हाला विषय होता पण तो 5वीपासून होता. त्यामुळे इतक्या लवकर मराठी सरळ अजून लिहिता वाचता येत नाही त्या लोकांना हिंदीमध्ये शिकवायला लागलो आपण तर ते मुलं फार कन्फ्युज्ड होतील असं मला वाटतं. एक भाषा 5वीपर्यंत त्यांना प्रभुत्वाने यायला लागली तर मग हिंदी येणं सोपं होतं. त्यामुळे पहिलीपासून कंपल्शन करू नये असं माझं मत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेडच्या दौऱ्यावरती आहे. त्या ठिकाणी आपला आमदार आहे रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत मतदारसंघामध्ये आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात पडलेले आहेत. मी काय पाहिलेलं नाही हे, तुम्ही सांगताय मला माहीत नाही की असे लावलेत का नाही त्यांनी. आणि हा प्रश्न मला माहीतच नाही तिथं कोणाच्या स्वागताचे बॅनर लावले. तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही रोहित पवार कुठे आहेत त्यांना हुडकून त्यांना विचारा हा प्रश्न. मला माहीत नाही, त्यामुळे उगाच असं डायरेक्ट उत्तर देणं योग्य नाही. देवेंद्र निंबेकर मुलाखतीमध्ये असं म्हणतात की महानगरपालिकांच्या निवडणुका या आहेत त्याचा सरकारच्या हातात घेण्याचा आणि निर्णय घेतले असता, परंतु हा सगळा सुप्रीम कोर्टात विषय पेंडिंग आहे. त्यामध्ये निवडणुका होत नाही. म्हणजे अनेक पालिका अशा आहेत 4 वर्ष झालं प्रशासक आहेत. याकडे कसं बघतात सरकार या संदर्भात म्हणत आहे की हा घटकांना पाहिजे नाही. नगरपालिका आणि महापालिका महाराष्ट्रातल्या सगळ्याच, मुंबई सोडून द्या बाकी सगळ्याच, या ठिकाणी जवळपास सगळीकडं प्रशासक म्हणून सरकारने नेमलेला माणूस CEO किंवा कमिशनर म्हणून काम करतो. आणि नगरविकास मंत्र्यांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे डायरेक्ट इन्स्ट्रक्शन किंवा तिथल्या स्थानिक पालकमंत्र्यांचे डायरेक्ट इन्स्ट्रक्शन घेऊन नगरपालिका आता चालू आहे. म्हणजे हा एक वन मॅन शो सगळीकडे निर्माण करण्याचं काम आहे आणि जे सरकारमध्ये बसलेल्यांना सोयीचं आहे. जनतेच्या हातात सत्ता द्यायची नाही आणि वेगळी कारणं सांगून ते पुढे ढकलणं हा कार्यक्रम आता जवळपास 2 वर्ष चालू आहे. त्यामुळे मला वाटतं की निवडणुका घ्यायच्या की नाही याच्याबद्दल इंटेन्शनबद्दल शंका आता यायला लागलेली आहे. सुप्रीम कोर्टात विषय आहे हे आम्हालाही माहिती आहे, पण सुप्रीम कोर्टातला विषय लवकर संपवला पाहिजे. आता अजून तारीख नाही आहे, परत तारीख ज्यावेळी लागेल त्यावेळी निर्णय होईल, मग वॉर्ड रचनेचा नवा विचार तयार होईल
वॉर्ड रचना आणि आरक्षण टाकण्याचे प्रकार ह्या सगळ्यातून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आत कुठल्या निवडणुका होणार नाही. तरी मला तर वाटतं मुंबईत 236 वॉर्डच्या ऐवजी 227 वॉर्ड करायचे आहेत का 236 करायचे आहेत, याच्यातनं त्या व्यवस्थेतनं निवडणुकांचा दिवस उजडायला कदाचित फेब्रुवारी होईल. सर, मुख्यमंत्र्यांनी एक नवीन पदाची निर्माण केली आहे, मुख्य आर्थिक सल्लागार. तुम्ही सुद्धा सरकारवर आहे तर तुम्ही कसं बघता मुख्यमंत्र्यांच्या खेळी नाही, त्यांनी ते हे पद निर्माण केलेलं आहे. खेळी असं म्हणणार नाही, पण त्यांना सल्लागाराची गरज लागते तर त्यांनी तो सल्ला घ्यावा. शेवटी मुख्यमंत्री अनेक व्यापात व्यस्त असतात, बाकीचे व्याप भरपूर आहेत, तुम्हालाही माहिती आहेत. ते सगळ्यांना सांभाळणं हा एक मोठा व्याप आहे त्यांच्यासमोर. आणि त्यामुळं आर्थिक फ्रंट बघणं, आर्थिकदृष्ट्या प्रकल्पांना गती देणं, ह्यासाठी त्यांनी जर सल्लागार नेमला असेल तर आपण हरकत घेण्याची काही आवश्यकता नाही. आधी अजित पवारांचं ती जाणारी पाहिली, आता ती एकनाथ शिंदे मार्गे देवेंद्र जाणार आहे. त्यानंतर आता हे आर्थिक सल्लागार आपल्या बद्दलचे सातत्याने विचार करत आहेत. रायगडावर अजित पवारांना बोलू न देणं, दादरच्या चैत्यभूमीच्या कार्यक्रमात देखील अजित पवारांना बोलू न देणं, तुमच्यासोबत ते होते. काय वाटतं तुम्हाला एक दोन्ही गोष्टी डिफरन्शिएट करताना? आम्ही काही अजितदादांच्यावरच्या अन्यायांचं परिमार्जन करण्यासाठी आम्ही काही कुठला रोल प्ले करू शकत नाही. तर त्यांनी आता ते स्वीकारलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी अंडरस्टँडिंग असेल. आर्थिक सल्लागार मुख्यमंत्र्यांचे आहेत, ते अर्थमंत्र्यांचे नाही आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना आर्थिक सल्ला देऊ शकतात. मग वेगवेगळ्या बरेच प्रकल्पात देऊ शकतात ते. आणि फाईल्स ज्या आहेत, खरं म्हणजे फायनान्स मिनिस्टर नंतर सेकंड सही ही मुख्यमंत्र्यांची व्हायला पाहिजे आणि ती फाईल कॅबिनेट पुढे आवश्यक असेल तर जायला पाहिजे. पण प्रोटोकॉल तसा ठेवायला पाहिजे. तसं बघितलं तर पूर्वीपासून होतं आपल्या राज्यात. काय आजच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत असं नाही. पूर्वी उपमुख्यमंत्री असताना फाईल अर्थमंत्री टू मुख्यमंत्रीच जायची, उपमुख्यमंत्र्यांच्याकडं सगळ्या फाईल जायच्या नाही. पण आता कोएलिशनचं गव्हर्नमेंट आहे, त्यांचं आवश्यक त्यात दबाव जसे प्ले होत आहेत तशा फाईल्स फिरत बसणारच, त्याला काय झालं. पुण्यातील 12 रुग्णालयांनी धर्मादाय कायद्याचं 12 वाजवण्याचं समोर येत आहे. त्यांना ₹1 सवलतीच्या दरामध्ये कुठून उपचार केलेला आहे रुग्णांवर, अशी माहिती समोर येते. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यांनी यासाठी सरकारने त्यांच्याकडून आता जो बॅकलॉग तयार झालेला आहे तो बॅकलॉग भरून काढायला त्या हॉस्पिटलमध्ये जेवढ्या खाटा असतील तेवढ्या खाटा बॅकलॉग दूर करेपर्यंत तेवढा काळ या फ्री देण्याची व्यवस्था केली पाहिजे. आणि याचे अधिकार पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि कलेक्टर आणि एक कमिटी करून केले पाहिजेत. आज आपण परवाच जी घटना पुण्यात झाली त्या हॉस्पिटलवरच्या कारवाईच्या संदर्भात देखील अतिशय गंभीर प्रकार झाला. तो एखाद्या डॉक्टरवर टाकून थांबणं योग्य नाही. कारण ती व्यवस्था, डॉक्टर कुठे काम करत होता, डॉक्टर ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता त्या हॉस्पिटल सकट सगळ्यांना त्याच्यावर जबाबदार धरणं आणि त्यावर एक धडा शिकवणं. शेवटी असं आहे की आम्हाला, माझं मत हे नाही आहे की हॉस्पिटल बंद पडलं पाहिजे, हॉस्पिटल चाललं पाहिजे. पण अशी घटना परत कुठल्या हॉस्पिटलच्या दारात गेलेल्या पेशंटला तोंड द्यावी लागू नये याच्यासाठी सरकार काय करतं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि त्यांचे ते अहवाल काहीतरी येणार आहेत, अजून काहीतरी परवाच मी टी व्हीवर कुठेतरी बघितलं. तर त्या अहवालाच्या नंतर सरकार काय करणार आहे याची आम्ही वाट बघतोय. कारण सरकारने काय निर्णय घेतला, काय कारवाई केली, एखाद्या व्यक्तीला दोष देणं आणि त्यातनं बाहेर पडणं यापेक्षा त्या सगळ्या व्यवस्थेला काय सरकार अद्दल घडवणार आहे किंवा नाही. म्हणजे दुसरे हॉस्पिटल जे आता आपण 12 हॉस्पिटल म्हटले तिथं धर्मादाय बेड्सच दिले जात नाहीत, तर मग या ठिकाणी सरकारने हे आता आदर्श व्यवस्था काय करणार हे सरकारने ठरवलं पाहिजे. आणि जे बॅकलॉग आहे धर्मादायाच्यासाठी म्हणजे मोफत ट्रीटमेंटसाठी बेड्स द्यायच्या, त्याचा बॅकलॉग दूर करण्यासाठी सरकार काय करणार हे आता महाराष्ट्राला कळलं पाहिजे.
नाही, महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष आपापल्या परीनं काम करत आहेत. एकत्रितपणाने अलीकडं बैठक झालेली नाही. मागच्या 2 महिन्यापूर्वी एकदा आम्ही भेटलेलो, जी आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आम्ही अलीकडं भेटलेलो नाही. पण आपापल्या परीने त्यावेळी आमचं जे ठरलेलं आहे त्यावेळी वेगळी आंदोलनं एकत्रित करणे वगैरे, किंवा काही आंदोलनं स्वतंत्र करणे. आता बोधगया जी चा इश्यू आहे बिहारमध्ये तयार झालेला, तर ते इंडिया आघाडीतले काही घटक पक्ष घेऊन पवारसाहेब त्यात पुढाकार घेण्याची शक्यता आहे. तिथं जाऊन बोधगयाचा तो जो इश्यू आहे त्यासाठी त्यात लक्ष घालतील आणि तिथं जाऊन नितीश कुमार आणि संबंधितांना या बाबतीत जी जनतेची भारतातल्या मागणी आहे ती तिथं मांडायचं काम करतील. धनंजय मुंडेंना सरकार सार्वजनिक कार्यक्रमात टाळायला सुरेंद्रचं दोघं एकत्र येणार होते. मात्र माध्यमांना प्रचंड टीका झाली आणि त्यांना वाटतं विमानाचं तांत्रिकरण ते जाणार नाही. तर धनंजय मुंडेंच्या काय मला प्रतिक्रिया आहे, अशा पद्धतीनं त्यांच्यावर आरोप होत आहे. नाही, मला असं कळलं की ते आजारी आहेत म्हणून. आता प्रवास करणार होते हे मला आत्ताच कळलं, पण मला असं कळलं मधल्या काळात की त्यांची तब्येत अलीकडच्या काळात बरी नाही आहे आणि त्या आजारपणामुळे त्यांना बोलणंही थोडंसं अवघड होतं मधल्या काळात. मला माहीत नाही आता काय तुम्ही म्हणताय ते मला माहीत नाही पुढे. राज्यातील दर्गे काढणं हे सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते. नाशिकच्या दर्ग्यावरून सध्या प्रचंड प्रमाणात सरकारवर टीका होते. कोर्टाने देखील ताशेरे उडले. एक जागा होता नाशिकमध्ये, तो हटवला आहे. मात्र हायकोर्टाने या संदर्भामध्ये का पुढाकार घेतला नाही, अशा पद्धतीचे ताशेरे हायकोर्टावर सुप्रीम कोर्टाने उडले आणि कारवाईला देखील तत्काळ स्थगिती दिली. 2 गोष्टी आहेत की अधिकृतपणा हा फार महत्त्वाचा आहे. अधिकृतपणा या प्रत्येक गोष्टीत असला पाहिजे. काही बेकायदेशीर कुठं जर बांधकामं असतील तर त्या बेकायदेशीर बांधकामाला विहित पद्धती आहेत आपल्याकडे. त्या विहित पद्धती अप्लाय करून योग्य ते त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. त्याला हुल्लडबाजी करणं आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन पाडापाडी करणं हे काय त्याचं भाग आहे असं मला वाटत नाही. पण बेकायदेशीर स्ट्रक्चरचं समर्थन कोणी करणार नाही. पण बेकायदेशीर स्ट्रक्चर पाडण्याचं, काढण्याचं, दूर करण्याच्या काही प्रोसिजर्स आहेत. त्या प्रोसिजर्स विथ योग्य त्या पद्धतीनं नोटिसेस देऊन करणं, याच्यासाठी यंत्रणेने काम केलं पाहिजे. यंत्रणा काहीच करत नसेल आणि लोक एकत्रित येतात आणि त्याचं पुन्हा हिंदू आणि मुस्लिम या भावना तीव्र करण्यात रूपांतर करण्यासाठी त्याचा वापर होत असेल तर दॅट इज नॉट फेअर. बेकायदेशीर आहे तर बेकायदेशीरच आहे, त्याचं समर्थन करणं योग्य नाही. के बारे में मेरे को तफसील मालूम नहीं है इतना, लेकिन आप जो कह रहे हैं कि वो अनऑथराइज कंस्ट्रक्शन है, तो मुझे लगता है अनऑथराइज कंस्ट्रक्शन को दूर करने के लिए कुछ प्रोसीजर होती है. वो प्रोसीजर पूरी अडॉप्ट करके वो अनऑथराइज कंस्ट्रक्शन दूर करना ये ठीक है. लेकिन इसका इस्तेमाल अनऑथराइज कंस्ट्रक्शन आज नहीं काफ़ी साल से होगा वहाँ पे. तो अचानक अभी ये इसका इस्तेमाल अगर कुछ लोग करके हिंदू मुस्लिम में उसका सेंटिमेंट्स ग्रो करने के लिए अगर इसका इस्तेमाल होता है तो वो ठीक नहीं है. मुझे लगता है कि सरकार ने प्रशासकीय स्तर पे अपनी जिम्मेदारी पूरी करनी चाहिए. मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटन खाते हो, कोकण में मराठी गुजराती एक बात जो है वो सामने आया है. किस तरह से देखते हो? ये बहुत गंभीर गुनाह है. जैसे कि बंगाली में जाके कोई गुजराती आदमी वहाँ गया और वहाँ के लोगों को बोलने लगा कि मच्छी खा रहे आप, ये गलत है. वो उनकी वो वहाँ की ट्रेडिशन है. जैसे आप केरला जाते, पूरे समुद्र तट पे जो राज्य है वहाँ पे लोग मच्छी खाते. अगर किसी को मच्छी खाना अच्छा नहीं लगता तो वो वहाँ नहीं रहे, वो कहीं और जगह चले जाए. लेकिन जो मच्छी खाने वाले वहाँ के वो अगर लोकल है तो उनको ऑब्जेक्ट करने की आपको कोई अधिकार है, ऐसा मुझे नहीं लगता. आपकी पार्टी के एमएलए क्वेश्चन कर रहे थे, आपने इसके ऊपर एक ट्वीट भी किया है कि जानबूझकर धार्मिक तनाव निर्माण करने का कोई प्रयास को महाराष्ट्र में नहीं कर रहा है. राहुरी में एक जगह पे
छत्रपति शिवाजी महाराज का एक बस स्टैचू था। उसके चेहरे पे काला कलर लगाने का एक बहुत गंभीर ऐसा कृत्य, निषेध जिसका होना चाहिए, ऐसा कृत्य कुछ लोगों ने किया। 10, 15, 20 दिन होने के बावजूद भी पुलिस किसी को अरेस्ट नहीं कर रही। हमारे जो विधायक थे, भूतपूर्व विधायक प्राजक्त तनपुरे, उन्होंने बार बार पुलिस को जाके बोला कि इसको कोई ना कोई अरेस्ट करो, कोई इसके ऊपर जांच करो। कुछ कार्रवाई नहीं हुई सरकार के तरफ से और इसीलिए वो अनशन पे बैठ गए और वहाँ पे 3 दिन उन्होंने अनशन किया। बहुत लोग वहाँ पे शामिल थे। वहाँ पे लोगों का कहना है कि ये काम वहाँ के कोई हिंदू छोड़ के दूसरे कोई नहीं किया है, ऐसा नहीं लगता है। अपने ही कुछ लोगों ने जानबूझ के वहाँ के जानबूझ के एक साजिश की है जिसके जरिए हिंदू मुस्लिम का तनाव बढ़े। इसलिए ये विधायक, भूतपूर्व विधायक जो तनपुरे साहब है, उनका कहना ये है कि जो भी है उनको अरेस्ट कीजिए। और इसीलिए पुलिस ने कुछ काम किया, लेकिन पुलिस ने किसी को अरेस्ट नहीं किया। मुझे और सबको, हमारे पार्टी को और वहाँ के सारे लोगों को ऐसा लगता है कि कुछ दबाव है पुलिस के यंत्रणाओं को, पुलिस के ऊपर कि नहीं, अरेस्ट मत करो किसी को। और दबाव किसका है ये सबको, वहाँ के लोगों को मालूम है। और इसीलिए मुझे लगता है कि इसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई, पुलिस ने सख्त कार्रवाई करनी चाहिए। जिन्होंने ये कृत्य किया उनको अरेस्ट करने में अगर पुलिस विफल होती है तो बार बार ये आंदोलन छेड़ा जाएगा। पंधरा 20 दिवसापूर्वी ही घटना घडली आहे अशी माझी माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम काही समाजकंटकांनी केलेलं आहे। हे समाजकंटकांना अटक पोलिसांनी केली नाही। इथले माजी आमदार प्राजक्त तनपुरे साहेब यांनी वारंवार पोलिसांना सांगून शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली। 3 दिवस हे उपोषण चाललं। पोलिसांनी आणि स्थानिक यंत्रणेने सांगितलं आम्ही उडकतो। पण मला असं वाटतंय आणि तिथल्या सगळ्या लोकांना वाटतं की पोलिसांच्यावर दबाव आहे की कुणाला पकडू नका, आणि पोलिसांच्या ज्या दबाव सरकारी बाजूनं घातला जातोय त्याचा अर्थ असा आहे की तिथं हिंदू मुस्लिम दंगा निर्माण व्हावा किंवा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान व्हावा, हे काही समाजकंटकांना वाटत होतं। त्यांनी ते काम केलं। त्यांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले। हे सरकारचं अपयश आहे। आणि प्राजक्त तनपुरेंनी आता सुरुवातीला हे उपोषण केलेलं आहे, पण हा प्रश्न जर पोलिसांनी योग्य त्या लोकांना, खऱ्या लोकांना जर अटक केली नाही तर हा प्रश्न महाराष्ट्रभर जाईल असं मला वाटतं। आमची भूमिका स्पष्ट आहे। महात्मा फुले यांचा विचार, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीदेवी फुले यांचा जीवनपट सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आता त्यातल्या घटना जर सिनेमाच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत आणि त्याच्यातल्या काही घटना दाखवू नये म्हणून सेन्सॉर बोर्ड त्यांच्यावर दबाव आणते आणि काही लोक आंदोलनं करत असतील तर हे टोटली ऑब्जेक्शनेबल आहे। या महाराष्ट्रात नव्हे देशात महात्मा फुलेंसारखा शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, पददलितांचा आणि स्त्रियांना शिक्षण देणारा दुसरा नेता झाला नाही। आणि म्हणून अगदी पंचम जॉर्जचं इथं गेटवे ऑफ इंडियाला स्वागत करतानाही त्यांनी स्वागताच्या ऐवजी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांना सांगण्याचं काम केलं। अशा महान नेत्याचा चित्रपट तयार होतोय, त्याला सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे। सरकार तोंडात मूग गिळून बसलेलं आहे आणि महात्मा फुलेंचा सिनेमा रिलीज करताना त्यांना नाईलाजाने तो पोस्टपोन करावा लागतोय आणि सेन्सॉर बोर्ड फार मोठ्या प्रमाणात याला कात्री लावण्याचा प्रयत्न करतोय। महात्मा फुलेंचा इतिहास दाखवायला राज्य सरकार का बंदी करते मला हे कळतच नाही। राज्य सरकार, मी असं का म्हणतोय तर सेन्सॉर बोर्ड केंद्राचं आहे मलाही कळतंय, राज्य सरकारचा एकही भक्त महात्मा फुलेंचा
त्यांच्या अंगावर जात नाही, सेन्सॉर बोर्डाला आणि विचारत नाही जात आणि महात्मा फुलेंच्या सगळा जीवनपट हा महाराष्ट्राला आणि देशाला कळला, तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंचं योगदान देशातल्या जनतेला कळेल. आणि म्हणून माझी मागणी आहे, महात्मा फुलेंचा चित्रपट कोणती सेन्सॉरची कात्री न लावता महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवा. शेवटचा प्रश्न, जनसुरक्षा विधेयकासंदर्भात कालची बैठक त्यासंदर्भात चर्चा झाली. आता जनसुरक्षा विधेयकामध्ये अनेक जाचकटी आहेत. महाराष्ट्रामध्ये इथून पुढे आंदोलनं होणार नाहीत, संघटना उभ्या राहणार नाहीत, अशी व्यवस्था आहे असं आमचं समज आहे. आणि त्यासाठी काल जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या पक्षाच्या बैठकीत त्याचं सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. अधिक तपशीलवार ते विश्लेषण करतील. पण जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे हा विषय गेलेला आहे. जॉईंट सिलेक्ट कमिटीत मी पण आहे आणि आमच्या पक्षाचे काही सदस्य आहेत. त्यामुळे जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये जसे सेक्शन बाय सेक्शन चर्चा होईल त्यावेळी आम्हाला त्याचा अधिक खुलासा आम्ही मागू. सरकारच्या बाजूने जे मंत्री बावनकुळे साहेब बसणार आहेत त्यांना आम्ही याबद्दल स्पष्टीकरण ते देतील असा मला विश्वास आहे. त्यामुळं ही प्रक्रिया इकडे चालू आहे. पण महाराष्ट्रात आता मध्येच मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया चालू असताना एक स्टेटमेंट केलं की आम्ही हा कायदा आणणारच आहोत. जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये एकदा विषय गेल्यानंतर असा आग्रह धरणं योग्य नाही असं माझं मत आहे. जॉईंट सिलेक्ट कमिटी ज्याला मान्यता देईल त्यानंतर त्यांनी सर सांगितलं आम्हाला हा आता ह्या रूपातला कायदा आम्ही आणणार आहे, तर मी त्याचं स्वागत केलं असतं. त्यामुळे लोकजागृती करणं हे काम देखील कदाचित आम्हाला करावं लागेल असं दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.